तर प्रश्न सरळ सरळ आहे, वाकडे तिकडे काहीच नाही. प्रश्न एकदा वाचून घ्या. प्रभात नावाचा माणूस आहे, 12 दिवसात एका कामाचा निम्मा भाग करते. म्हणजे 1/2 म्हणजे निम्मा भाग. प्रश्न वाक्य काय पहिलं, प्रभात 12 दिवसात एका कामाचा अर्धा भाग करतो. संतोष राहिलेलं काम 6 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून त्या कामाला किती दिवसात करतील? आता काम असं आहे म्हणा, एक हा सोयाबीनचा वावर. काय वावर आहे 1 एकराचं किंवा 2 एकराचं आहे. किती एकराचं आहे? 2 एकराचं वावर सोयाबीनचं. प्रभातला लावलं कामाला, लावलं का? प्रभातनं 12 दिवसात अर्ध वावर कापलं. बरोबर आहे का चुकलं? आता बघा, हे वावर अर्ध कापलंय पुन्हा प्रभातनं, म्हणजे इथून इकडे कापलेलं आहे प्रभातनं. किती दिवसात? समजा त्यानं सगळेच वावर कापायचं ठरलं तर त्याला किती दिवसात कापील? प्रभातला हे अख्खं टोटल काम करायला किती दिवस लागतील? तर एक गोष्ट लक्षात आली की प्रभात जर काम करू राहिला तर ते पूर्ण काम 12च्या दुप्पट 24 दिवस लागतील. काय खरं आहे काय खोटं आहे? वाक्य क्रमांक 2, संतोष. आता काम तर प्रभातने एवढंच केलंय की हो, आता राहिले काम एवढं, म्हणजे काम राहिले किती? अर्ध काम राहिले की नाही? अर्ध्या कामाला संतोष किती दिवसात करतोय म्हणतोय? तर संतोषला पूर्ण काम करायला 6च्या दुप्पट दिवस लागतील की नाही? 12 दिवस लागतील. म्हणजे आपल्याला प्रभातची कॅपॅसिटी माहित झाली, संतोषची बी कॅपॅसिटी माहित झाली. प्रभात 24 दिवसात करतोय आणि संतोष 12 दिवसात करतोय. दोघं मिळून किती दिवसात करतील म्हणते? आता ह्याच्या जर कॅल्क्युलेशन जर गेलो, लय म्हणजे स्टँडर्ड पद्धत जर गेलो तर ती असं जाते 1/24 प्लस 1/12. ह्याच्याकडे आपण जाणार नाही. तर तुमच्या वहीमध्ये लिहून असेल, काय असेल हे का आपण असं केलं तर एचं दिलंय, बीचं दिलंय, दोघांचं मिळून काढायचं आहे. त्यावेळेस आपण वर गुणाकार खाली बेरीज करतो. असा प्रकार माहिती आहे तुम्हाला? किंवा दुसरी शक्यता, दोघांचं मिळून दिलंय, पहिल्याचं दिलंय आणि दुसऱ्याचं काढायचं. इथं बीच्या जागी इथं ये असू शकतं, म्हणजे बीचं दिलं आणि येचं दोघांचं मिळून देऊन येचं देऊन बीचं काढायचं झालं, किंवा दोघांचं मिळून देऊन बीचं देऊन येचं काढायचं झालं की तुम्ही वर काय करता तर गुणाकार खाली काय करता तो असा प्रकार माहित आहे. आपल्या दोघांचं सेपरेट माहित आहे, दोघांचं मिळून काढायचं आहे. म्हणजे येचं माहित आहे, ये म्हणजे प्रभात, बी म्हणजे संतोष. तर येचं माहित आहे, बीचं माहित आहे, दोघांचं मिळून काढायचं आहे. तुम्ही वर काय करणार, खाली काय करणार, बस ती करा. येणार आकडे आपलं उत्तर असेल गुणिले प्लस द्या टाकून आकडे 24 12 24 12. ती 12 कटते का? न कटायचं कारण इथं प्लस चिन्ह आहे म्हणून इथं प्लस असल्यास कटत नाही. समजा उगव इथं जर गुणिले असतं तर 12 कटला असतं की नाही, पण ह्या ठिकाणी गुणिले नाही, प्लस आहे. प्लस असल्यास तुम्हाला ती प्लस करून घेणंच आहे. तर ह्याची गुणाकार केला तरी जमते, नाही केला तरी जमते. मी करीत नाही. 24 गुणिले 12, मात्र ह्याची बेरीज तुम्हाला करायची लागेल. 24 आणि 34 आणि 2 36. आता 36 असं आहे, कसं आहे, ह्याच्यासोबत बी हो म्हणते, ह्याच्यासोबत बी हो म्हणते, पण दोघं एकदा येतील का हो? आधी पण नाही जरा आधी कोणाला घ्यायचे तुम्ही ठरवा. आता तिन्ही, एक मिनिट, हे तिन्ही आकडे 12च्या पडत आहेत की नाही? 12 2 24 होते, 12 1 12 होते, 12 3 36 होते. तिन्ही आकडे एका टप्प्यात कटतील का? कटतील. ह्याला तर कटणार आहे, पण आपण ठरवा ह्याच्यासोबत काटायचं की ह्याच्यासोबत काटायचं. 12 1 12 12 3 का ह्याचं मोकळं झाला आता ह्याला याला भाग जाते 3 का 3 3 पडा 24 पर्यंत म्हणा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? घ्या लिहून.